सत्ताधारी आणि विरोधक यांचा मूड, विकासाचे दावे केले जातील, ते दावे खोडून काढले जातील, घमासान होईल आणि कळेल त्यातलं कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघाचा मूड महाराष्ट्राचा। तर मंडळी, कल्याण डोंबिवलीतल्या बाजारपेठेत सर्वसामान्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांचा एकूणच मूड जाणून घेतल्यानंतर मी आता आहे माझ्या शोच्या चौकटीत। मूड महाराष्ट्राचा आपण जाणून घेतोय थेट डोंबिवली जिमखान्याच्या या ग्राउंडवरती आणि माझ्याबरोबर आहेत अर्थातच महायुतीचे कार्यकर्ते, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते। इथं दोन प्रमुख व्यक्तींमध्येच लढत आहे, दुरंगी लढत आहे ही मंडळी। आणि पुन्हा एकदा यामध्ये आहेत विद्यमान खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि दुसरीकडनं महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत वैशाली दरेकर। त्यामुळे यामध्ये नेमकं काय घडतंय, कोण जिंकून येते, कोण आपला मूड आपल्या बाजूने करून घेतंय, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। चला, अर्थात या शोला सुरुवात करण्यापूर्वी माझा पहिला प्रश्न जो असेल तो मी इथे विचारतोय आणि तो प्रश्न असा आहे की पुन्हा एकदा विद्यमान खासदारांना म्हणजे डॉक्टर श्रीकांत शिंदेंना इथल्या मतदारांनी का संधी द्यावी? 40 सेकंद। तुम्ही बघत असाल आमचं काम बोलतं या थीमवरच आमची ही निवडणूक आम्ही लढवतो। गेली 10 वर्षात जो काही बदल या शहरांमध्ये झाले, कल्याण लोकसभा क्षेत्रात झालं, मग तो रस्ते असो, ब्रिजेस असो, मेट्रो असो, जो विकास नागरिकांना मतदारांना हवा होता तो विकास सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब असो, आमचं राज्य सरकारमधलं एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार असो आणि केंद्रातलं नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार असो, या तिघांच्या माध्यमातून आज कल्याण लोकसभा क्षेत्रात जो विकास हवा होता तो विकास झालेला आहे। त्यामुळे जो आमचा सुशिक्षित सुसंस्कृत ही सगळी शहरं ही सुसंस्कृतांची नगरी आहे आणि आमचा उमेदवार सुद्धा हा सुसंस्कृत आणि सुशिक्षित आहे। त्यामुळे असा उमेदवार आम्हाला हवा आहे। कल्याण डोंबिवली मतदारसंघाला तसं बघायला गेलं मंडळी तर सांस्कृतिक नगरी म्हणून देखील ओळखलं जातं। आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र इथे उभे आहेत म्हणून सगळ्यांचं याकडे आवर्जून लक्ष आहे। त्यामुळे आता मी यांना विचारतो की या सगळ्या रिंगणामध्ये वैशाली दरेकर आपल्या वतीने इथे उभ्या आहेत, बरोबर का? इथल्या मतदारांनी तुमच्या उमेदवाराला निवडून द्यावं? 40 सेकंद। एक बघा की सगळ्यात पहिलं आता सांगितलं गेलं आमचं काम बोलतं, आमचा विकास बोलतो, बरोबर। त्याचबरोबर 10 वर्षाची कारकीर्द बोलते। मी जाहीरपणे सगळ्यांना सांगतोय, जाहीरपणे की आपण सगळे घरी बसूया। 10 वर्ष केलेलं काम, विकास आणि जे बोलते जे होर्डिंग आहेत ना, दोन्ही उमेदवारांना आपण सांगूया तुम्ही घरी बसा, आपणही सगळे घरी बसूया, मतदार काय करतायत ते बघूया। एवढंच तो तर सांगतो आणि पुढची सुरुवात करतो। याकरता निवडून द्यावा असं त्यांचं म्हणणं आहे। मंडळी, कल्याण डोंबिवली मतदारसंघ हा शिवसेनेचा हक्काचा मतदारसंघ, पण शिवसेनेची 2 शक्ल झाल्यानंतर इथली समीकरणं मोठ्या प्रमाणात बदललेली आहेत। चला चला ताई, घेऊयात ताई। उत्तर चुकीचं आलेलं आहे। उमेदवाराचं काम होतं तर हे उमेदवाराचं काम नाहीये। उमेदवारांनी काही काम त्याच्या याच्यात केलेलं नाही, काही काम, त्याच्यामुळे त्याला दिलेली उमेदवार चुकीची आहे। ठीक आहे, या कडकडीत उन्हात सगळ्यांनाच घाम फुटलाय, बघूया काम झालं असेल तर ते दृश्यात्मक स्वरूपात ते दिसेल। चला, पुढला प्रश्न घेतो मी, पुढला प्रश्न घेतो, पुढला प्रश्न आवड मी तुमच्याकडे येतो मी संधी देतो। विद्यमान खासदार 10 वर्ष होते, ही त्यांची 3री टर्म आहे, बरोबर। गेल्या टर्म मध्ये त्यांनी जी आश्वासनं दिली त्या दिलेल्या आश्वासनांपैकी त्यांनी पूर्ण केलेली 5 कामं सांगा। चला ऐका, तुम्ही यावरती तुम्ही काउंटर करायचं, बोला। गेल्या वर्षीचा वचननामा बघितला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा, 99% कामं पूर्ण झालेली आहेत। तुम्हाला सांगण्यासारखी भरपूर, म्हणजे आम्ही उभे राहिलो तर तुम्हाला तुमचा पूर्ण कार्यक्रमाचा म्हणजे वेळ निघून जाईल। आज काम करायचं, कल्याण शीड रोड हा 6 पदरीकरण झाला, मानकोली ब्रिज सुरू झाला, तुमचा अंबरनाथ संपूर्ण 100% क्या बात अंबरनाथ बोललं जातं। अंबरनाथचे रस्ते 100% कॉन्क्रिटीकरणाचे झाले। त्याचप्रमाणे पत्रीपूल हा आमचा म्हणजे मेन लाईन होती, कल्याण पूर्व पश्चिम आणि संपूर्ण शहरांना जोडणारी पत्रीपूलचं काम निव्वळ आणि निव्वळ खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांमुळे झालं। विस्थापितांचा जो प्रश्न होता, कल्याण डोंबिवली महानगरपालिका जेव्हा शहर विकासासाठी विस्थापित म्हणजे घरं जी जात होती, बाधित होती ती, त्यांच्यासाठी विस्थापितांचा 25 वर्षापासून रखडलेला प्रश्न होता, हा सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांमुळे पूर्ण झाला। रेल्वेची सर्वात मोठी समस्या होती 5वी आणि 6वी लाईन, निव्वळ आणि निव्वळ खासदार साहेब रेल्वे ट्रॅकवर उतरले, त्याच्यामुळे हा पूर्ण झालेला आहे। अजून किती कामं सांगू, अजून सांगू कामं? ठीक आहे, हर्षवर्धन पलांडे कामं तुम्ही ऐकली, हा तुम्ही सहमत आहात, खासदारांनी ही कामं केली आहेत?
सर्वप्रथम आपण कार्यक्रमाला महाराष्ट्राचा मूड काय, तर महाराष्ट्राचा मूड ही सत्तांतर म्हणजे तडीपार, भाजप तडीपार हा महाराष्ट्राच्या लोकांचा मूड झालेला आहे. पहिली गोष्ट. माझा प्रश्न आहे खासदारांनी केली तो ना कामाचा प्रश्न विशालजी, काम आहे ना, कोणताही लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर ऐका, कोणताही लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर त्याचं कर्तव्यच आहे, ती कर्तव्य त्यांनी पार पाडायला लागतात. मग ती विकास कामं असो की लोकांच्या निगडीत कोणते जीवनावश्यक प्रश्न असो. परंतु सध्याची एकंदरीत राजकीय परिस्थिती बघता, एकंदरीत दिल्लीत आणि राज्यातल्या सत्ता बघता लोकांचा मूड हा बदललेला आहे. लोकांचा मूड हा महाराष्ट्र विकास आघाडीकडे आहे. माझा प्रश्न असा आहे की विद्यमान खासदारांच्या प्रतिनिधींनी जो दावा केला की त्यांनी ही कामं केलेली आहेत, ती कामं झाली आहेत का? बघा, मी पहिलं सर्वप्रथम तुम्हाला हेच सांगितलं, लोकप्रतिनिधी हा कोणताही लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर विकासाच्या दृष्टिकोनातून त्याला काम करावं लागतं. कामं केली असतील ती राज्याच्या MMRDच्या फंडातून केलेली आहेत. केंद्रातून ऐकून घ्या, राज्याच्या MMRDच्या महाराष्ट्र राज्याच्या फंडातून केले. केंद्र सरकार म्हणून डॉक्टर असलेले श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभेमध्ये सर्वसामान्य लोकांना आरोग्याची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून असं सुसज्ज असं हा प्रश्न घेऊ. खासदारांनी केलेली कामाबद्दल साहेब बोलले, ठीक आहे, पण आज या महिला भगिनी आहेत, एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. आज डोंबिवली स्टेशनला जाताना किती ट्रॅफिक होते, ते होणं गरजेचं आहे की नाही रिक्षामध्ये. बरं, दुसरं, आज रेल्वे प्रवासाचं किंवा 6-8 ट्रॅक टाकले म्हणतायत, पण त्या ठिकाणी आजची जी प्रवाशांची जी सोय आहे, प्रवास महिला भगिनींचा जो प्रवास आहे, आज ट्रेनमध्ये चढताना मुसीबत होते. रोज आज ठाकुर्लीला पडला, उद्या डोंबिवलीला पडला, परवा मुंब्र्याला पडला. ही सुविधा झाली पाहिजे आणि ती फार महत्वाची आहे. ठीक आहे. नेते ऐका नेते, माझा पहिला प्रश्न मी घेतोय. हा प्रश्न मी इथला कल्याण डोंबिवलीकरचा नागरिक म्हणून घेतो, पत्रकार म्हणून माझी ही झालर बाजूला ठेवतो. मला सांगा, आजही कल्याण डोंबिवली स्टेशनवरची गर्दी कमी झाली आहे का? लोकलच्या येण्या जाण्याची फ्रिक्वेन्सी वाढली आहे का? हा गर्दीचा प्रश्न सुटलाय का? खासदारांनी यासाठी काय केलं? हे शहरं जी आहेत ना, ही वाढणारी शहर आहे, डेव्हलपमेंट सिटी आहे. लोक इथे काय येत आहेत, तिथे सुविधा आहेत म्हणून येतात. आणि इकडचा 100% वर्ग जो आहे हा चाकरमानी आहे. एकमेव खासदार असा आहे की स्वतःच्या कामांचं प्रेझेंटेशन देतो. आज 5वी आणि 6वी लाईन झाली, त्याच्यानंतर 37 फेऱ्या वाढल्या आणि निव्वळ मेट्रो जी कल्याण तळोजा हा जो वाढीव प्रकल्प आहे आणि ठाणे भिवंडी आणि कल्याण हा निव्वळ खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि मोदी सरकार म्हणून झालेला प्रश्न आहे. हा रेल्वेचा प्रश्न फक्त डोंबिवली आणि या शहरांसाठी आहे का? मिनी भारत बोलतो, कल्याण लोकसभा हे मिनी भारत आहे. जे भारतात जाती व्यवस्था आहे ती इथे आहे आणि सर्वात जास्त स्टेशन असलेला लोकसभा मतदारसंघ. माझा प्रश्न आहे, खासदारांनी कधी सकाळी 8:30 वाजता कल्याणवरनं लोकल धरली आहे? खासदारांनीच फक्त ट्रॅकवर उतरलेले. तुम्हाला मी किती प्रवास केला का? लोकल प्रवास करतात ना, का नाही प्रवास करतात? आमचे लोकप्रतिनिधी रामभाऊ कापसे पासून जगन्नाथराव पाटील किंवा श्रीकांत शिंदे, नामदार रवींद्र चव्हाण हे रेल्वेने प्रवास करतात. यांनी महाराष्ट्राची जनतेशी गद्दारी केली उद्धव ठाकरेंनी आणि डोंबिवलीच्या पण केली. 471 कोटी जे मंजूर केले होते MMRD मधून कॉन्क्रीटचे रोड ते रद्द केले. पुन्हा रेल्वेचा मुद्दा, आमचे रेल्वेसाठी 54,000 कोटीचं बजेट हे रेल्वेच्या मुंबई रेल्वेसाठी मोदी सरकारने मंजूर केले. म्हणून त्याच्यामधून सरकतेजीने ROB रेल्वे फाटक बंद, 15 डब्याची रेल्वे, 15 डब्याचे लोकल. ताई आता ऐका, महिला प्रवासी म्हणून बोला. महिला प्रवासी, आता मी कुठल्याही पक्षाची पदाधिकारी नाही, पण माझी 19 वर्षाची मुलगी रोज ट्रेनने प्रवास करते आणि आज माननीय खासदार साहेबांनी आपल्याकडे 5वी 6वी लाईन करून 36 लोकल ट्रेनच्या फेऱ्या वाढवल्या आणि आपल्याकडे AC लोकल ट्रेन्स आणल्या. पूर्वी या लोकांनी AC लोकलला विरोध केला, पण मागच्या महिन्यातली बातमी आहे 10 लाख प्रवासी AC लोकलने ट्रॅव्हल करणारे वाढलेले आहेत. नेते पटतो तुम्हाला? एक बघा, ते सांगतायत ना, ओरडून घ्या, पुरं घ्या. एकदा जेव्हा थकाल ना तेव्हा सांगा, मग सांगतो काय ते उत्तर. जेव्हा
फक्त ओरडण्याचीच कामं करा, अन्य काही तुम्ही करू शकत नाही. 3 प्रश्नाची उत्तर द्या. 3 प्रश्नाची. रेल्वेचा मुद्दा यांनी जे म्हटलं, रेल्वे 5वा मार्ग 6वा मार्ग हे जमान्यापासून जेव्हा प्रकाश परांजपे खासदार होते ना, तिथपासून केलं. कोणी पाया जेव्हा रवतो ना तेव्हा ते झाड तयार होतं. आयतं फुकटचे ते प्रकाश परांजपेने केलेली मेहनत आहे. 5वा 6वा ते कोणी केलं? 5वा 6वा रूट कोणी सुरू केला? प्रकाश एक बघा, हे जे मोठे प्रोजेक्ट आहेत कुठले रूट 1 दिवसात होत नाही. जेव्हा हात झाड लावो तेव्हा पुढचा नातू फळं खातो. यांनी काही केलं नाही. त्यावेळेच्या सरकारने त्यावेळी रोवलेली त्यावेळी केलेले ते सगळे प्रोजेक्ट आहेत. यांनी आता काही केलेलं नाही. आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची जबाबदारी आहे. मोठागाव मानकुली ब्रिज हा माझा रेल्वेचा प्रश्न आहे. ऐका नेते तुम्ही आता एवढं यांच्यावरती आगपाखड करताय. अहो 8 महिन्यापूर्वी तुम्हीच डॉक्टरांचा प्रचार केला नाही का? तुम्ही होतात ना डॉक्टरांबरोबर, म्हणजे डॉक्टरांची बघा, आम्ही 2 वर्षापूर्वी प्रचार केला आणि आम्ही त्यांना निवडून आणलं, हे आजही मान्य करतो. परंतु आजची परिस्थिती ही वेगळी आहे. बघा, इन्फ्रास्ट्रक्चर वाढल्यानंतर, लोकसंख्या वाढल्यानंतर डेव्हलपमेंट ही होत असते, काळानुरूप होणार आहे. ती कुणी केली म्हणून पाठ टोकून घेण्याची काही गरज नाही. प्रत्येकाचे कर्तव्य आहे आणि त्याप्रमाणे करत आणि केलं म्हणजे काही मेहरबानी केलं नाही. लोकांच्या प्रशातून हे सर्व कामं होत असतात. रेल्वेचा मुद्दा, रेल्वेबद्दल मला बोलायचं आहे. 5व्या आणि 6व्या लाईनचा मुद्दा यांनी काढलाय. मला सांगा, 5वी आणि 6वी लाईन पूर्ण झाली, मी मान्य करतो. पण त्या 5व्या आणि 6व्या मेन लाईनवरनं मेल एक्सप्रेस किती जातात? 90% मेल एक्सप्रेस आजही 3 आणि 4 वरनच जातात. वंदे भारत बद्दल बोलायचं, अभ्यास मला नका शिकवू. तुम्ही मला नका शिकवू. उतरा माझ्या बरोबर, ट्रॅक मध्ये उतरा माझ्या बरोबर. त्यांचा प्रश्न असतोय. ताई मला सांगा, खासदारांनी एसी लोकल सुरू केल्या, खासदारांनी सरकते जिने लावले, खासदारांनी लोकलची फ्रिक्वेन्सी वाढवली, सगळं मान्य. पण अपघात कमी झाले का? हो झाले, भरपूर प्रमाणात अपघात कमी झाले. पहिले किती अपघात होते ते बघा आणि आता किती अपघाताचे प्रमाण कमी झाले ते बघा. खूप कमी एसी ट्रेन चालू झाली, महिलांच्यासाठी सुविधा केल्या, 5वी 6वी लाईन सुरू केली, रेल्वेमध्ये खूप मोठे बदल सुरू केलेत. आणि तुम्ही पहिल्याची गर्दी बघा आणि आताची गर्दी बघा. आता खूप आणि आता खासदार साहेबांनी स्वतः ट्रेन मधून प्रवास केलेला आहे. स्वतः बघतात, आमच्या पदाधिकारी स्वतः प्रवास करतात, स्वतः अपडेट घेतात आणि मोठ्या स्क्रीन मध्ये केलेल्या कामाची मोठ्या स्क्रीन म्हणजे प्रेझेंटेशन अभिमानाने खासदार साहेबांनी प्रेझेंटेशन केलेलं आहे आणि ते सोडवलेले आहेत 100%. मला सांगा नेते, काय याच लोकलच्या विषयाला घेऊन साहेबांनी एक वेळी लावले ते व्हिडिओ असं म्हटलं होतं, हो की नाही? कल्याण डोंबिवली उपनगरातल्या गर्दीवरनं त्यांनी भाष्य केलं होतं. आजही हा प्रश्न सुटलेला नाही. गर्दी कमी झाली आहे का? अपघात कमी झालेत का? लोकांना सोयीस्करपणे शांतपणे लोकलमध्ये बसता येतं का? एक गोष्ट लक्षात घ्या, हा एका दिवसाचा किंवा 5 वर्षाचा किंवा 10 वर्षाचा प्रश्न, गेल्या 10 वर्ष हा 10 वर्षाचा प्रश्न नसतो. जसं माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं की कल्याण डोंबिवली ही जी डोंबिवली शहरं आहेत, या शहरामध्ये मोठ्या संख्येने लोकसंख्या आहे, अजूनही लोक येत आहेत, अनेक मोठी गृहसंकुलं इथे उभी राहत आहेत. आता काय विचार करायला पाहिजे, एकट्या रेल्वेवर जर लोड दिला तर या घटना अशाच घडणार आहेत. आता काही लोक बोलली काल का परवा 3 ऍक्सिडेंट झाले. ऍक्सिडेंट होणं ही चुकीची आणि दुर्दैवाचीच गोष्ट आहे, परंतु हे काल का परवाच झाले का, यांच्याच टर्ममध्ये झाले का, त्यांच्या टर्ममध्ये होत नव्हते का, हा विचार करायची गोष्ट नाहीये. आता सोल्युशनच्या मागे लागायचंय. नरेंद्र मोदी साहेबांना पूर्ण बहुमतांनी एकदा सत्ता दिल्यावर ही 3री टर्म जेव्हा होईल त्यावेळेला एक गोष्ट लक्षात घ्या, मध्ये बोलू नका. तुम्हाला संधी मिळणार आहे, मध्ये बोलू नका. आता आपल्याला पॅरलल म्हणजे आता समांतर रस्ता जो आहे, जो डोंबिवलीवरून ठाण्याला जाणार, हा समांतर रस्ता, त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं तर शिळवाड्याला MMRDAच्या माध्यमातून मेट्रोचं काम चालू आहे. हे 2-3 प्रकल्प जेव्हा कार्यान्वित होतील त्यावेळेला रेल्वेवरचा ताण कमी होईल आणि मग या दुर्दैवी घटना ज्या आहेत या आपल्याला टाळता येतील.
उमेदवाराचा प्रचार करणं जड जात आहे का तुम्हाला? अजिबात नाही, अजिबात नाही. एक दिला नाही. तुम्हाला जर आठवत असेल मनसे आता आपण किती वर्षापूर्वी भेटलो होतो? आपण 2.5 वर्षापूर्वी भेटलो. 2.5 वर्षापूर्वी भेटलो होतो. तेव्हा आम्ही काय म्हणालो होतो? मनसे विरोधात होती तेव्हा काय म्हणालो होतो? रस्त्यावरचे खड्डे. तुम्हाला या डोंबिवलीत यायला खड्ड्यांचा त्रास होतो, बरोबर आहे बोललो होतो. आता इकडचे भाजपाचे कॅबिनेट मंत्री जवळपास 400 ते 500 कोटी आणि खासदार यांनी जे कॉन्क्रीट, हा बाजूचा रोड घ्या, हा बाजूचा रोड घ्या, हे जे कॉन्क्रीटचे रस्ते झालेत, आता आम्ही महायुतीत आहोत. पूर्ण ऐकून घ्या. रस्त्याच्या मुद्द्याला घेऊन मी येतो तुमच्याकडे. येतो मी रेल्वेचा मी विचारणार आहे. रेल्वेचं समाधानकारक उत्तर देऊन टाका. मुळात विषय असा आहे की बघा, अपघात होणं ही दुर्दैवी गोष्ट नक्कीच आहे, पण अपघात कमी झाले नाही का? तर ते कमी झाले. कशामुळे कमी झाले? तर रेल्वेचे जे जे क्रॉसिंग होते, म्हणजे दिव्याचा असेल, ठाकुर्लीचा असेल, इथे आरोपी झाल्यानंतर तिथलं जेव्हा क्रॉसिंग बंद झालं, क्रॉसिंगमध्ये जास्त ऍक्सिडेंट होत होते, ते आज 5 क्रॉसिंग ह्या पूर्ण लोकसभा मतदारसंघातले बंद झाल्यामुळे अपघातांचं प्रमाण नक्की कमी झालं. गर्दी कमी झाली का रेल्वेतली? तर ती 100% कमी झाली नाही, हे आम्ही मान्य करतो. पण ती का कमी झाली नाही? तर जसं राजेश कदम म्हणाले की लोकसंख्या या शहरांची वाढती आहे. आज जी शहरं ह्या एमआयडीसीच्या पुढे काही नव्हतं, आज एमआयडीसी ह्या शहराचा मध्यवर्ती भाग झालाय, ज्याच्या पुढे पूर्वीच्या डोंबिवली एवढी डोंबिवली पुढे झालेली आहे. त्यामुळे जेवढी लोकसंख्या वाढणार तेवढे प्रवासी वाढणार, प्रवासी वाढले की गर्दी वाढणार. याच्यामध्ये सुविधा कशा निर्माण होतील? तर त्या सुविधा आहे 5व्या-6व्या लाईनमध्ये तिथे जो ट्रॅफिकिंग व्हायचं, रेल्वे ट्रॅफिकिंग, हे रेल्वे ट्रॅफिकिंग कमी झालं, लोकलच्या फेऱ्या वाढल्या, लोकांची गर्दी कमी होण्यासाठी अजून लोकलच्या फेऱ्या, आणि त्याच्यावरचं सोल्युशन आहे, गर्दी कमी करण्याचं सोल्युशन आहे लोकांना पर्यायी ट्रॅव्हलच्या उपकरणं उपलब्ध करून देणं. याच्यावरती तयार होते. याच्यावरती खुद्द खासदारांनीच असं भाष्य केलं होतं की रेल्वे मंत्री सुरेश प्रभूंनी, म्हणजे माजी रेल्वे मंत्री सुरेश प्रभूंनी एक उपाय सुचवला होता की ऑफिसच्या वेळा ज्या त्या बदला, म्हणजे गर्दी जी ती मॅनेज होईल. याबद्दल का प्रयत्न झाले नाहीत खासदारांच्या वतीने? आता सुद्धा रेल्वेने सर्व ज्या या शासकीय हे कार्यालय आहेत किंवा खासगी कार्यालय आहेत त्यांना त्यांच्या वेळा बदलण्यासाठी सुचवलेलं आहे. परंतु प्रत्येक गोष्ट ही शक्य नसते, त्याच्यावर प्लॅनिंग चालू आहे. रेल्वेवाल्यांनी विनंती केली आहे की ह्या गर्दीच्या वेळेला वेळा बदलाव्या. परंतु ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात हे छोट्या गोष्टी नाहीत ना. जेव्हा आपण कोविडच्या वेळेला आम्ही सांगितलं होतं की एसटी सेवा किंवा बस सेवा जी मुंबईला घेऊन जातात आमचे कर्मचारी, या आमच्याकडे पाठवू नका, तेव्हा सुद्धा मोठा बवाल झाला होता, तुम्हाला आठवत असेल. कारण सर्व कर्मचारी वर्ग होता तो आमच्या कल्याण डोंबिवलीमधून जात होता. आरोग्य सेवक जे होते ते कल्याण डोंबिवलीचे होते. तुमचं काय म्हणणं? रेल्वेचा प्रश्न सुटतोय? 100% सुटलेला नाही. परंतु मी काय सांगतोय, कसं आहे, गेले अनेक खूप वेळ झाला मी बघतोय त्यांचं. महाराष्ट्राचा मूड हा कार्यक्रम आहे आपला. मुळात महाराष्ट्राच्या मूडमध्ये या कल्याण लोकसभेमध्ये त्यांना विचारा, त्यांचा एक तरी लोकप्रतिनिधी आता शिल्लक आहे का? ऐका माझं. ठीक ऐका. पलांडे, आता फायनल मला पुढल्या मुद्द्याला जायचंय. पुढल्या मुद्द्याला जायचंय. सांगा, रस्ता रेल्वेचा प्रश्न सुटला? हो, रेल्वेचा प्रश्न सुटला नाही आणि सुटणार पण नाही. सध्या रेल्वेपेक्षा सर्वसामान्य लोकांना काय पाहिजे, सर्वसामान्य लोकांची भावना काय? सर्वसामान्य माणूस जगला तर रेल्वेने प्रवास करणार आहे, परंतु सर्वसामान्य लोकांना नोकऱ्या नाही, बेरोजगारी वाढलेल्या आहेत, महाराष्ट्राचे उद्योग परराज्यात गेलेले आहेत, लोकांना चांगलं शिक्षण मिळत नाही, लोकांना चांगलं पाणी मिळत नाही, आरोग्याचा प्रश्न आहे. हे मूळ प्रश्न बाजूला ठेवून नको त्या प्रश्नावर तर रेल्वेने प्रवास कधी करतील? बरं ठीक आहे. बघा, मी आता विचारतो ऐका ताई, आज तुम्ही यांच्या बरोबर आहात, बरोबर? रेल्वेचा प्रश्न, शरद पवार यांचे खंदे समर्थक आहोत. मला हे बोलायचंय, रेल्वे विषयी जे मांडलेलं आहे, तर रेल्वे प्लॅटफॉर्मवरती महिलांसाठी स्वच्छ शौचालय नाही आहेत किती वर्षापासून. आणि हे जे एसीचं बोलत आहेत, एसी मध्ये जाणारी लोक जे आहेत, कोट्याधीश जाणारी लोक आहेत, सर्वसाधारण लोक 80% आहेत, त्या लोकांना एसी परवडत नाही आणि लोकल वाढवल्या नाही आहेत. रोजचीच गर्दी आहे, रोजची कोणत्याही टायमाला जा तुम्ही, पूर्ण गर्दी असते, बसायला जागा कुणालाही मिळत नाही. मी सगळ्या नागरिकांना आणि माझ्या जे समोर उभे आहेत त्यांना सांगू इच्छिते की रेल्वेच्या DRM ऑफिस बरोबर माझं जेव्हा भेटीला गेलेले तेव्हा तिथे जे रेल्वेचं टाइम टेबल बनवतात त्या व्यक्तीशी प्रत्यक्षात माझं बोलणं झालं. त्यांचा व्हिडिओही आम्ही व्हायरल केलेला. त्यांनी स्वतः कबुली केली आहे की त्यांनी कोविड काळानंतर ज्या रेल्वे बंद केलेल्या त्या आज ताब्यात नाही केल्या, त्यांनी 60 AC लोकल केल्या. पण
भुसावळ लोकल वगैरे सगळ्या बंद आहेत. राहिल्या गोष्ट 15 डब्याचा, 15 डब्यासाठी प्लॅटफॉर्म वाढवण्यात आले, पण लोकल वाढवण्यात आलेली नाहीये. त्यावेळेस मी स्वतः त्या ऑफिसरना म्हणलेले की महिलांसाठी तरी लोकल वाढवा. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं लेडीज लोकल एकच राहणार आहे, जी सकाळची आणि संध्याकाळची. हा, तर या विषयाला अजूनही गती मिळालेली नाहीये. तर हे साफ खोटं आहे की रेल्वेचा प्रश्न सॉल्व्ह झालेला नाही. तर 23 तारखेपासून 23 एप्रिल पासून ते 1 मई पर्यंत 5 लोकांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला नसता. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. ताई साहेब आम्हाला सांगा, कोकण रेल्वे दिवा स्टॉप मिळावा हा कोकणवासियांची किती वर्षाची मागणी आहे? आतापर्यंत तरी थांबते का? खासदारांनी काहीच केलं नाही, काहीच नाही केलं ना, काहीच केलं नाही म्हणणार नाही, पण कोकण रेल्वेसाठी काय केलंय? मला सांगा, खासदारांनी जर खरंच काही केलं नसतं, माझा प्रश्न, खासदारांनी खरंच काही केलं नसतं तर 2 टर्म तर तुम्ही त्यांचा प्रचार करत होतात की नाही? 2 टर्म त्यांचा प्रचार करत होते खरे, परंतु तेव्हा आम्ही जेव्हा एकत्र होतो तेव्हा, पण आजच्या घडीला त्यांनी उद्घाटन केले, काही कार्य केलेले नाही, काही कामं केलेले नाही. त्यांनी सगळे दाखवण्यासाठी आहे, दिशाभूल करण्याचं काम केलं. माझा प्रश्न पुन्हा एकदा विचारतो, एक मिनिट ताई, माझा प्रश्न मी पुन्हा एकदा विचारतो. बोलू ना नेते, निवडणूक देशाच्या विकासाबद्दलच आहे, पण मतदारसंघाचा विकास, लोक ऐकतात ना तुम्हाला, मतदारसंघाचा विकास ऐका. तुम्ही म्हणता खासदारांनी काहीच केलं